लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट 3,000 रुपये येणार. कारण काय? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर आणि कामाचे व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता त्यांच्या खात्यामध्ये खटाखट 3,000 रुपये येणार आहेत. आणि याचं नेमकं कारण काय तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. तर बघूया की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 3,000 रुपये येणार तरी कसे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र येणार आहे. लाडक्या बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता 3,000 रुपये एकत्र येणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1,500 रुपये दिले जात आहेत. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा निर्माण झालेली आहे. दरम्यान आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान मार्च महिन्यात महिलांना 2,100 रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी 2,100 रुपये होण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. यामध्ये पडताळणीनंतरच पैसे. तर लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे. यातून आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याचीही शक्यता आहे. फेब्रुवारीचा हप्ता मग का आला नाही? तर लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे 2 कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलोय, 8 दिवसात पैसे येतील. मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर एकंदरीत लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो होतो. ती अशी की खटाखट त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आता जमा होणार आहेत आणि याची कारणे काय आहेत ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि म्हणूनच आपण अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्ट इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या प्लेलिस्टमध्ये जाऊन अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला जातेवेळी विनंती करतो. आणि मी आपली सर्वांची आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.